मिसिंग लिंक म्हणजे ज्यांनी खरं तर अनेक जणांचे प्राण वाचवले, कारण एकदम ती कमांड पडली आणि सगळ्यांना त्यांनी फोन करून सांगितलं किंवा त्या तिथे प्रशासनाला सांगितलं. काय वाटलं तुम्हाला, कारण मुख्यमंत्री म्हणले की मिसिंग लिंक बद्दल जे कोणी बोलेल ते मी सहन करणार नाही. का महाराष्ट्राचा 2 महिन्यात तुम्ही ओपनिंग केल्यानंतर ती कोसळली आणि तुम्ही सहन करणार नाही, त्याच्याबद्दल कोणी बोलायचं नाही? काय सहन न करणार का काय? तुम्हाला लोकांनी तिकडे बसवलंय, ज्या लोकांचं नुकसान होतंय, ज्या रस्त्याचं नुकसान होतंय ते आम्ही बोलायचं नाही का? सहन का नाही करणार? मी त्या दिवशी साहेबांचं पण भाषण ऐकलं. मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांचं पण विधान भवनातनं ऐकलं की मला शिव्या घाला, आपण महाराष्ट्राला नको. ही महाराष्ट्राला शिवी आहे? तुम्ही केलेलं काम हे 2 महिन्यात कोसळतंय, ही महाराष्ट्राला शिवी आहे? महाराष्ट्राला शिवी ही आहे की तुम्ही कोट्यांमध्ये पैसे देऊन आमदार खासदार फोडताय. तुम्ही आम्ही बोलण्याचा हक्क आमच्याकडनं हिरावून घेताय, ही महाराष्ट्राला शिवी आहे. हे असं आधी कधीच नव्हतं. तुम्हाला जे करायचं करा, आम्ही बोलणार. तुमच्या चुकांवर बोलतोय, आम्ही महाराष्ट्रावर बोलत नाही आहोत. जिकडे तुम्ही महाराष्ट्रासाठी उत्तम कराल तिकडे उत्तम बोलणार. राज ठाकरेंनी जेव्हा आपल्या भाषणातून या सगळ्या प्रकाराचा उल्लेख केला तेव्हा राज ठाकरेंना प्रत्युत्तर म्हणून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्येच आणखी त्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते मिमिक्री वगैरे मिमिक्री संदर्भात आणि राज ठाकरेंवर टीकात्मक टिप्पणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. मी मिमिक्रीचं ऐकलं. पुढे काय बोललं? सुपारीबाज हा शब्द वापरलेला आहे. भाडेके टट्टूला काही पर्यायी शब्द वापरले. भाडेके टट्टू हे आता महाराष्ट्र बोलायला लागलंय तुम्हाला? हे सगळे भाडेके टट्टू आहेत का? तुम्हाला अख्खं राज्य बोलायला लागलंय तुमच्या चुकांवर, तर हे सगळे भाडेचे टट्टू आहेत ज्यांनी तुम्हाला मतदान केलं. आम्ही सुपारीबाज, हा ठीक आहे, चल पुढे. जे लोक तुमच्या कामांवरनं चुका काढतायत, जे काम ज्यांच्यासाठी तुम्ही काम करताय ते पूर्णपणे तुम्ही करू नाही शकत आहात आणि त्याच्यावरती बोलायला नाही पाहिजे, तर आम्ही भाडेके टट्टू. दुसरीकडे ते मित्र देखील म्हणतात राज ठाकरेंना, ते मित्र आहेत. हे बघा, मैत्री ही, राजकारण आणि मैत्री ही वेगळी गोष्ट आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना माणूस वाईट नाही बोलत आहे, पण ॲटलिस्ट टीका घ्यायला शिका. मी माणूस वाईट नाही बोलत आहे, पण तुमचं जिकडे काम होतं ते 2 महिन्यात कोसळून पडतंय. आता थँकफुली तिकडे कोणाचा जीव नाही गेला, फक्त तुमचं काम कोसळलं. अख्खं ते बंद पडलेलं 1 दिवस, त्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही. बरं किती खर्च झाला त्याच्यावर? 1000-2000 कोटी. 1000-2000 कुठून कुठून काय, डेन्मार्क, स्वीडन, काय काय कुठून प्रवास करून आलाय आपल्याकडे ह्याच्यावरती. आणि तुम्ही 2 महिन्यात तो प्रकल्प आपला कोसळतो, ह्याच्यावरती बोलायचं नाही. उत्तम आहे, आमची पण मदत होते. मिसिंग लिंक झालंय, चांगलं आहे. अर्धा तास वाचला पुण्याला जायचं. पण ही कुठची क्वालिटी? नैसर्गिक काय असतं? आणि आधीच्या सत्तेला मला वाटतं की दरवेळेला बोलणं बंद करा. तुम्ही होतात त्या सत्तेत, तुमच्याकडे काम करायला तुम्हाला जबाबदारी नव्हती का तेव्हा? बस करा आहे की आधी वेगळ्यांची सत्ता होती, आधी तुमचीच सत्ता होती. वेगळा माणूस मुख्यमंत्री होता किंवा वेगळा माणूस महापौर होता. हे बोलणं थांबवा आता. पण कुठल्याही गोष्टीची अकाउंटेबिलिटी घेताना कोणीही दिसत नाही. म्हणजे जर अकाउंटेबिलिटी भीतीदायक आहे, भीतीदायक आहे. मी तुम्हाला जेन्युइन सांगतो, ॲज अ सिटिझन मी सांगतो, हे खूप गंभीर आहे की कुठचाही माणूस आपल्याकडे अकाउंटेबिलिटी म्हणजे कोणी आन्सरेबलच नाही आहे. आपण प्रश्न कोणाला विचारतोय, प्रश्न विचारल्यानंतर उत्तर येईल की नाही ह्याची आंदोलन करताना पण एक हे असतं की दडपण की समोरचे ऐकणार आहेत की नाही ऐकणार आहेत. का ते दिल्लीमध्ये चालू आहे तसं होणार आहे की एका माणसाचा जीव गेल्यानंतर तुम्ही चालू करणार आहात का ऐकायला? वालचूक हे उपोषणाला बसलेले आहेत. आता जवळपास 16-17 दिवस आहे. मात्र या आंदोलनाला सिरियस घेतलं जात नाहीये का सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा आणि विरोधकांकडनं सुद्धा, असा एक सवाल आता देशभरात उपस्थित होतो. मी तुम्हाला मगाशी बोललो तसं माझ्या या आंदोलनाबद्दल 2 मुद्दे आहेत. एक तर माझं सोनम वांगचुकांना संपूर्ण पाठिंबा आहे.
पण माझा दीपकेला पाठिंबा नाही आहे. मी ॲज अ माणूस, मी ॲज ह्युमन बिईंग सांगतो, मी पक्ष म्हणून बोलत नाही. पक्ष म्हणून राजसाहेब त्यांची भूमिका मांडतील. ज्या लेवलला मी दीपकेला बघतोय दररोज, की सोनम वांगचुक सारखा एक मोठा व्यक्ती, भारतातलं एक मोठं नाव तुमच्या पाठी उपोषणाला बसलंय आणि तुम्ही त्याच्यासमोर ते प्रवक्ते असतील किंवा कोण असतील नाचतायत, तुम्ही रील्स करताय, तुम्ही नाटकी करताय, हे मला अजिबात पटलं नाही. मी जेव्हा सुरुवात केलेली आंदोलनाची तेव्हा मला खरंच आवडलेलं, कारण कोणतरी बोलायला आहे. 20 लोक ह्या आपल्या देशात वारली आहेत, आत्महत्या केली आहे, त्यांच्यासाठी तुम्ही एक आवाज उठवताय. मला खूप आवडलं की पण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा झालाच पाहिजे होता. अशी निर्लज्ज लोक आपल्याकडे असू नाही शकत एज्युकेशन मिनिस्टर म्हणून. तो झालाच पाहिजे होता. पण तुम्ही ज्या लेवलला सिरियसनेस घालवला आंदोलनाचा ते मला नाही आवडलं. ज्या लेवलला, कारण मी तुमच्यासारखेच मी रील्स बघतोय, ज्या लेवलला खूप सिरियसनेस घालवून टाकलाय त्यांनी. सोनम वांगचुक बिचारे, ज्या लेवलला ते बिचारे 17 दिवस आज उपोषणाला बसलेत आणि इकडे काही गाणी लावून नाचतायत, हे करतायत. मला लोकांना पण हेच बोलायचं आहे की सोनम वांगचुक ह्यांना मला पाठिंबा आहे, मला CJPला पाठिंबा नाही आहे. पण मला दीपकेला एवढंच विचारायचं आहे, तुम्ही ज्या लेवलला 21 मिलियन कमवलेत, त्याचं प्रेशर आलं आहे का अंगावर की ते तुम्हाला धरून ठेवायचं की ते वाढवायचं आहे का? तुम्ही देशासाठी उतरलाय, देशासाठी उतरलाय ना, तर तुमच्यातलं इमोशन ते बाहेर आलं पाहिजे, लोकांबरोबर कनेक्ट झाला पाहिजे. तुम्ही नाचू नाही शकत, नाटकी नाही करू शकत. 20 लोक मारलेत, त्यांच्यासाठी तुम्ही एक आंदोलन उभं केलंय, हे सिरियस पाहिजे. आणि मला वाटतं की ज्या लेवलला आता तुम्हाला राग नाही आहेत का? मला एक आधी म्हणून मला पटलेला तो माणूस की US वरनं परत आला, CJP नावाचं एक डोकं लावून त्यांनी एक ते काय पेज उभं केलं, लोकांचा पाठिंबा आला. ही लोक कुठे आहेत हे पण मला माहित नाही. 21 मिलियन म्हणजे 2 कोटी. 2 कोटीमधले 1 लाख लोक पण नाही आले तिकडे. माझं लोकांना पण हेच सांगणं आहे की तुम्ही फक्त सोशल मीडियावर व्यक्त झालात तर तो तुमचा विजय नाही. तो तुमचा विजय नाही. एक पेज लाईक करणं हा तुमचा विजय नाही आहे. ते 20 लोक जे गेले आहेत त्यांच्यातला तुमचा पण मुलगा काहीतरी असू शकतो, हे कधी नको व्हायला. ह्याच्यासाठी आपण उतरलो पाहिजे. अभिजित दीपकेकडे एक युवा चेहरा म्हणून बघितलं गेलं, युवा आंदोलक चेहरा म्हणून बघितलं नाही, असेल ना. युवा पिढीकडून आशा निर्माण झाली होती दीपकेच्या रूपानं आणि आता मी सुरुवातीला बोललेलो की मग आमचा पाठिंबा आहे. पण त्यांनी ज्या लेवलला ते सिरियसनेस घालवलं मला ते नाही आवडलं. तुम्ही ज्या लेवलला तुम्ही रील्स करत गेला, तुम्ही फोटोज काढत गेला, तुम्ही ज्या लेवलला नाटकी करत गेला, मला ते नाही आवडलं. अभिजित दीपके हा जर माणसातला असता, म्हणजे माणसांमधलं तू पुढे जातोय, तू लीडर नाही असू शकत. मी व्हिडिओज बघतो काही, तो प्रेसशी बोलताना वगैरे कोणातरी थांब मी बोलतोय आणि मग हे नाही होऊ शकत. हे मी तुम्हाला म्हणून सांगतोय, अमित म्हणून सांगतोय, तुम्हाला मी पक्ष म्हणून सांगत नाहीये. तुम्ही आवाहन करणार आहात त्यांना, कारण माझं देशाला आव्हान आहे की सोनम वांगचुक यांच्या पाठी उभे राहा. विरोधकांनी भेट घ्यायला हवी का? सगळ्यांनी भेट घ्यायला हवी. हे आंदोलन असं वाया नाही जाऊ शकत. तो माणूस मरेपर्यंत नका थांबू. तो उगाच नाही बसलाय तिकडे. एक नीटचा पेपर लीक होतो, 20 लोकांचा जीव जातो आणि एक मोठा आपल्या भारतातला एक माणूस येऊन तिकडे बोलतोय की मी उपोषणाला बसतोय. हे आंदोलन वाया नाही जाऊ शकत. मी सोनम वांगचुक यांच्या पाठी उभा आहे. पण त्याच्यासाठी पण मी काय करू शकतो मला माहित नाही, कारण विरोधी पक्ष असेल किंवा सरकार असेल, कोणीही लक्ष देत नाही तिकडे. पण तुम्हाला असं वाटतं का सगळ्या विरोधकांनी या मुद्द्यावर, आता तुम्ही म्हणताय सोनम वांगचुकला माझा पाठिंबा आहे, तर विरोधकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन दिल्लीला सोनम वांगचुकच्या मागे जाऊन उभं राहायला हवं असं तुमची इच्छा आहे का? ती मागणी तुम्ही करताय का? ते आव्हान तुम्ही करताय का विरोधकांना सगळ्यांनी? मी म्हणून तुम्हाला सांगतो, मी आज निघेन आपण पाहिजे तर. पण CJP ज्या लेवलला ते सिरियसनेस घालवते ना, ते मला नाही आवडत. आपण तिकडे जाऊन बसू पाहिजे, पण करायचं काय?
कारण तो माणूस प्रामाणिकपणे आपल्या भारतासाठी उतरलाय. कोणी येईपर्यंत तो थांबणार नाहीये, कोणी त्याची दखल घेत नाहीये. एक माणूस 17 दिवस खात नाहीये आणि आपण शांत बसलोय, कारण आपल्याला वाटतं आपण सोशल मीडियावरनं शिवाय घातल्यावर आपलं काम झालं. मला पण जेन्युइनली कळत नाही, म्हणून मी तुम्हाला बोललो आंदोलन घ्यायच्या आधी काय हे अशा लेवलला जर तुम्ही एका माणसाची परिस्थिती आणत असाल, थोडं लक्ष द्या. बरं करायचं काय? एका निर्लज्ज मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा आहे. वीस लोकांचा मृत्यू झालाय, 20 लोकांचं सुसाईड झालंय. त्यांनी जबाबदारी घ्यायची आहे. फक्त तुम्ही अकाउंटेबिलिटीच नाही ठेवतात. पण केंद्रीय मंत्री असो किंवा दादा भुसेंच्या पण राजीनाम्याची मागणी झाली असो, ही कुठलीही मागणी मान्य झाली नाही. कारण आता 3 वर्ष आहेत निवडणुकांना. हेच सर आज साहेब बोलत आले की तुम्ही एकदा मतदान केल्यावर संपला विषय. मग तुम्ही कोण? संपला, झालं आता की हा मेलात ना मेलात. हे आधी काँग्रेसच्या काळात मला दिसायचं नाही. अण्णा हजारे असतील किंवा कोणी म्हणजे उपोषण कोणतरी दखल घ्यायला जायचं आणि ह्याचं राजकारण नाही केलं पाहिजे. मला वाटतं की ह्या गोष्टीला गांभीर्याने घेतलं पाहिजे माणूस म्हणून. सोनम वांगचूक यांच्यासारखा मोठा माणूस देशाची ओळख खरं तर त्यांनी बनवलेली आहे. अशा माणसाचा बळी जाणं यामध्ये नाहक अशा पद्धतीने जर झालं कदाचित, कारण इतके दिवस उपोषणाला झाले आहे, जीव धोक्यात येतो आहे, याला जबाबदार नेमकं कुणाला धरलं पाहिजे? ज्यांनी म्हणजे पंतप्रधानांपासून सगळ्यांना. पण विरोधक सुद्धा याला जबाबदार आहेत का? विरोधक सुद्धा दखल घ्यायला तयार नाही आहेत. विरोधकांचं सोडून द्या ना तुम्ही, त्यांना तुम्ही विरोधक म्हणून बसवले ना. सरकारमध्ये कोण आहे? आंदोलन कोणाच्या विरोधात चालू आहे? पंतप्रधानपासून सगळ्यांना मला वाटतं की जबाबदार, जर ते गेले तर सगळ्यांना जबाबदार धरलं पाहिजे. ही कुठची पद्धत? एक माणूस मरतोय तुमच्यासमोर, 17 दिवस उपोषणाला बसलाय आणि समजा गॉड फॉरबिड पण गेले तर काय करणार तुम्ही? कुठचा निर्लज्जपणा आहे? तुम्ही उतरतच नाहीये, कोण भेटायलाच येत नाहीये. आणि हा कुठचा तुम्ही पायंडा तुम्ही पाडताय की तुम्ही चुका केल्यावर तुम्ही आन्सरेबल नाही आहात? ऑफकोर्स आन्सरेबल आहात. हे अमित साटंपासून सगळ्यांना मी लागू करतो. एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतोय, आपण ते विसरलो, कारण आपल्याकडे नवीन नवीन गोष्टी येत जातात. मृत्यूवर हसतोय. काल झाड पडलं, आज पॉटहोलचा विषय. पॉटहोलचा विषय म्हणजे काय? पॉटहोलमध्ये एक माणूस जाऊन मेला आहे तुमच्यामुळे, आणि तुम्ही निर्लज्जपणे हसताय. काय नीचपणा चालू आहे मला कळत नाहीये. जी घटना घडली होती चेंबूरची, तिचा अहवाल आला. त्या अहवालामध्ये 7 लाख रुपये कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला दंड ठोठावण्यात आला. मात्र गार्डन डिपार्टमेंट असेल किंवा रस्ते डिपार्टमेंट असेल, कोणालाही दोषी धरलेला नाहीये. आणि उलट महापौर म्हणतायत की मला हा अहवाल मान्य नाहीये. अधिकाऱ्यांना क्लीन चिट. मग माझं काही म्हणणं नाही. आता 3 वर्षांनी बोलू, पण 3 वर्षांनी मला वाटतं ते अकाउंटेबिलिटी घेतील. पण एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू होतो, काय फरक पडतो तुम्हाला सरकारला? मला हेच वाईट वाटतं, ह्याच्याबद्दल बोलायलाच मला वाईट वाटतं की कोणीही आन्सरेबल नाहीये. म्हणजे तुम्ही एकमेकांवर ढकलताय विषय, आणि त्या मुलाच्या जीवाचा किंमत काय तर 5 लाख. 5 लाख फॅमिलीला दिलं झालं. अरे पण त्या परिवाराचा मुलगा गेलाय. त्याच्यावर तुम्ही किंमत ठेवता 5 लाख. हे मला ह्याच्याबद्दल बोलायलाच, मला काय बोलायचं ह्याच्यात कळत नाही. मला सिरियसली तुम्ही हे प्रश्न विचारू नका, कारण ह्याची उत्तर तुम्हाला 3 वर्षानंतर सरकारच देईल. मुंबई महापालिकेत जे सत्तेत आले, ज्यांनी यापूर्वी पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतला सगळा रणसंग्राम आपण बघितला, तेच निवडून आलेले सत्ताधारीच म्हणतायत की आम्हाला प्रशासन आमचं ऐकत नाहीये किंवा प्रशासनाचे अहवाल आम्हाला मान्य नाहीये. प्रशासन विरुद्ध सत्ताधारी असं चित्र मुंबई महापालिकेतच तयार झालंय, जे
खरं तर एका नाण्याच्या दोन बाजू असायला हव्यात, प्रशासन आणि सत्ताधारी. ते दोघं एकमेकांच्या विरोधात किंवा कॉन्ट्राडिक्टरी दिसतात. काय खूप घाणेरडी सवय लागली आपल्याला म्हणजे प्रशासनाला. हे आता आय थिंक महानगरपालिकेचेच ते काही येऊन बोललेले ना की आम्हाला असे टक्के द्यायला लागतात. काय सवय कॉन्ट्रॅक्टर 5% इकडे द्यायला लागतं, 10% तिकडे द्यायला लागतं. काय सवय ही बातमी एक दिवसाची होती. ही खरं तर किती गांभीर्याने घेतली पाहिजे होती की ऍक्च्युली ते कॉन्ट्रॅक्टर्स मनापासून लोकांसमोर मीडियासमोर येऊन बोलतात की आम्हाला असे पैसे द्यायला लागतात. किती गंभीर बातमी आहे. पण ही आपण एक दिवस चालवली आणि तुमची पण चूक नाही, मी जेन्युइनली बोलतो. आपल्या इकडे महाराष्ट्रात किंवा मुंबईत असेल दररोजच्या दररोज एवढ्या घटना घडतायत आणि दुर्दैवी घटना घडतायत की आपल्याकडे पर्यायच नाहीये. आणि मंत्र्यांचं मी तुम्हाला सांगतो हेच झालंय की सोड ना, 3 दिवसांनी विसरतील लोक. हेच साटमचं हेच झालं. म्हणून मला ते अमित साटमचा मी व्हिडिओ बघितल्यावर मला एवढा डोक्यात गेला नव्हता व्हिडिओ. मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो. एक माणूस हसतोय, मृत्यूवर हसतोय. मग आपण बिहाइंड द सीन्स काय करतोय, कशी लोक आहोत, सरकारने कशी लोक बसवली आहेत, आमदार म्हणून लोकांनी निवडून दिले त्यांना. हा मृत्यूवर हसतोय. खरंच लाज आहे या लोकांवर, लाज आहे. ह्याच्यावर तुम्ही डिफेंड करताय स्वतःला, मुख्यमंत्री ह्याच्यावर बोलतायत जेन्युइनली. जर मुख्यमंत्री साहेबांनी ह्याला त्याच दिवशी काढलं असतं ना तर मला अभिमान असता. असा मुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळाला. सर झाडांचा विषय आहे म्हणून झाडं शेकडो पडली, ऍक्च्युली पाऊस पडला तर डिकॉन्क्रिटायझेशन एक त्यातला मुद्दा होता. पण डिकॉन्क्रिटायझेशन म्हणजे कसं, NGTLचा एक नियम आहे की झाडं जे आहेत आपल्याला चौथरे बांधतात, छोटी शिवाजी पार्कातली झाडं चौथरे बांधलेले आहेत. 4 बाजू असतात, चारही बाजूनी 1-1 मीटर जागा ही सोडली पाहिजे आणि याची जबाबदारी अर्थात प्रशासनाकडे असते. पण ती आपल्याला कुठेही सोडलेली मिळत नाही, कुठेच नाही. तसं शिवाजी पार्कातली झाडं पण तशीच आहे. त्याच्यामुळे मध्यंतरी आपण शिवाजी पार्कातली झाडं देखील पडलेली आहेत. तर कुठेतरी नियम फॉलो होत नाहीये, त्याच्यामुळेच आम्ही मुंबईभर माहिती काढतो कुठे कुठे झाडं पडली आहेत. जिकडे लोकांवर पडले आणि मृत्यू झाले ते दुर्दैवी आहे. पण आम्ही जिकडे जिकडे झाडं पडली आहेत तिकडे त्याच प्रकारची झाडं तिकडे आम्ही लावण्याचा एक प्रकल्प चालू करतो. एक योजना चालू करतो की तिकडे 30 झाडं परत लागणार, तशीच वाढणार. आणि मला वाटतं की पण हे लोकांनी पण विचार केला पाहिजे ह्याचा की तुमच्या घरासमोर पण सर एक झाड आहे, त्याला लावलेलं आहे, सध्या एक बोर्ड लावलाय, पोस्टर लावलाय की द ट्री मे फॉल. घरासमोरच आहे, दोऱ्याने ते कागद लावलं, फक्त कागद. ट्री मे फॉल म्हणजे पुढे कारवाई काहीच नाही, छाटणी झालेली नाहीये, त्याच्यासाठी काही प्रिकॉशन्स घेणार की फक्त मग पोस्टर लावलं. कारवाई काय नाही म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट का करता कारवाई. आणि आपण मला वाटतं गेले 15 मिनिटं याच्यावरच बोलतोय, आन्सरेबलच नाही कोणी. कोणाला प्रश्न विचारायचे. प्रशासनाचं थोडक्यात असं म्हणणं आहे की आम्ही पोस्टर लावतोय, ही धोकादायक झाडं आहेत त्यांना, मग त्याची जबाबदारी शेवटी मुंबईकरांची किंवा नागरिकांची आहे का की समोर धोकादायक झाड आहे, आम्ही पोस्टर लावलंय काम. मी तुम्हाला एवढंच सांगेन ह्याच्यावर की आपण हे जे आज प्रश्न उत्तर करतोय, लोकांचा राग दिसेपर्यंत हे लोक वटणीवर येणार नाही. मी जेन्युइनली सांगतो तुम्हाला. सोशल मीडियावर तुम्ही एक काहीतरी बघून लाईक केलं, कमेंट करणं हे बंद करा. आम्ही आंदोलन केलं किंवा कुणी आंदोलन केलं याच्यावर तर मला वाटतं लोक रस्त्यावर दिसली पाहिजेत. तुमचे कॉमेंट्स आणि ह्याच्यात मला तुमचा राग व्यक्त झालेला नको आहे. हे तुमच्या दाराशी पण येऊ शकतं कधीतरी. लोकांसाठी उतरा आता. आणि मला वाटतं की तुमची ताकद दिसेपर्यंत सरकार वटणीवर येणार नाही. हे खूप सोपं आहे. ज्या लोकांनी हे सरकारला बसवलंय त्यांनी राग व्यक्त केला पाहिजे. आगामी काळात काही आंदोलन वगैरे काय करू सांगा ना मला तुम्ही. तुम्ही आता म्हणलात की झाडं लावणार. आम्ही झाडं लावणार आहोत. तो उपक्रम झाला, पण काही अग्रेसिव्ह स्टेप आंदोलन वगैरे काही. अग्रेसिव्ह म्हणजे काय मला तुम्ही सांगा ना. अग्रेसिव्ह हे मला वाटतं काय करायचंय.
करून उपयोग होईल असं वाटत नाही? नाही नाही, केलं तर उपयोग, केलं तर झालंच पाहिजे तो विषय. अशा लेवलला आम्ही करू कधीतरी आयुष्यात. जर करायचं असेल ना तर आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय थांबणार नाही. शिक्षकांचा पण विषय होता, टीईटी परीक्षेचा पेपर फुटला, 8,000 तो पेपर त्या कर्मचाऱ्यांनी विकला. 6 लाख शिक्षक आहेत, आता ते परत वाट बघतात की टीईटीची परीक्षा कधी होईल. सरकारलाच विचाराय, याची उत्तर मी काय देऊ? मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, आपण टेस्टेच बोलतोय, नीच प्रकारचं राजकारण चालू आहे. नीच. आज ठीक आहे आपण प्रश्नोत्तर करायला बसलोय, कारण तुम्हाला बाईट घ्यायचं होता, पण नीच प्रकारचं राजकारण चालू आहे. त्याच्याकडे ना तुमच्याकडे उत्तर आहेत ना माझ्याकडे उत्तर आहेत. मी फक्त विचार करतोय की ह्या सरकारला वटणीवर कसं आणायचं, तर त्याच्यासाठी आमची तयारी आहे. त्याच्यासाठी तुमचा पाठिंबा मिळेल एवढंच माझी अपेक्षा आहे, कारण आम्ही ऑल आउट जाणार जेव्हा जाणार तेव्हा. ईडी येऊ दे, सीबीआय येऊ दे, काही येऊ दे, पण ह्या नीच लोकांनी उत्तरं दिली पाहिजे.